इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. पहिल्या श्रावण सोमवारी आद्य ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शिवभक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. शनिवारी स्वातंत्र्य दिन आणि रविवारची सुट्टी लागून आल्याने गेले 2 दिवसात 2 लाखांपेक्षा अधिक भाविकांनी येथे हजेरी लावली. तर सोमवारी 1 लाख भाविकांनी येथे हजेरी लावली. रविवारपासूनच खासगी वाहनांना त्र्यंबकमध्ये प्रवेश बंद केल्याने वाहतूक कोंडी झाली, तर रहदारी सुरळीत राहिली. खासगी वाहनातील प्रवाशांना एसटी महामंडळाच्या बसेसमधून त्र्यंबकपर्यंत आणले जात होते. रविवारी रात्रीपासूनच तरुणाई ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला रवाना होत होती, तर पहाटे 5 पासून शेकडो भाविक अभंग गात बम बम भोलेचा जयघोष करत प्रदक्षिणेला जात होते. पहाटेपासून भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पूर्व दरवाजातून धर्मदर्शन, मंदिराच्या उत्तर दरवाजातून पेट दर्शन आणि पश्चिम दरवाजातून नेमून दिलेल्या वेळेस स्थानिक नागरिकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते. देणगी दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. धर्मदर्शन रांग सभामंडप भरून अमरधाम जवळील पुलावरून थेट श्री पंचायती निरंजनी आखाड्यापर्यंत पोहोचली होती. श्रावण सोमवार निमित्त कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि जवळपास 1 लाख भाविकांनी आज येथे हजेरी लावली, तर 10,000 पेक्षा जास्त भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली. पोलीस अधीक्षक डॉक्टर D.S. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमला M. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सोनील रोहतगे, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहकार्यांनी मोठा बंदोबस्त लावला होता. तसेच महाराष्ट्र सुरक्षा फोर्सचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी राजाराम आव्हाड, सुरक्षा पर्यवेक्षक अजय गायकवाड, आनंद पाटील, आनंद मोरे, विजय शिंदे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.